वेदनेचा क्रूस या मॅजेस्टिक प्रकाशनाच्या वतीनं प्रकाशित करण्यात येणाऱ्या कादंबरीच्या प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष आमचे मित्रवर्य संजय भास्कर जोशी, मराठीतील एक ज्येष्ठ अभिनेते सुबोध भावेजी, ज्यांची कादंबरी प्रकाशित होते आदरणीय लक्ष्मीकांत देशमुख सर, सुनील महाजन, निकिता मॅडम, विचारपीठावरील सर्व मान्यवर आणि या सभागृहामध्ये लक्ष्मीकांत देशमुख आणि मुख्य म्हणजे गुरुदत्त यांच्या जीवनकार्यावर आपण सर्व प्रेम करणारे आदरणीय डॉक्टर विद्यासागर सर, सतीश देसाई सर, आमचे मित्र रवींद्र तांबोळी, बसेकर सर, विलास पाटील आणि खूप पुण्यातील मान्यवर साहित्यिक मंडळी इथं उपस्थित आहेत. एक 15 ते 20 मिनिटांमध्ये या वेदनेचा क्रूस या कादंबरीच्या निमित्तानं माझ्या मनामध्ये जे प्रश्न निर्माण झाले आणि या कादंबरीचं वेगळेपण मराठी साहित्यामध्ये कोणत्या प्रकारचं आहे, विशेषत्वानं चरित्रात्मक कादंबरी आणि गुरुदत्त यांच्या जीवनकार्याचा, मृत्यूचा किंवा त्यांच्या आत्मनाशाचा इतका सर्वांगीण, इतका चौफेर असा शोध घेणारी ही मराठीतली महत्त्वाची कादंबरी आहे. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या लेखनाबद्दल वारंवार उल्लेखही झाला. एक लेखक, माणूस, प्रशासक म्हणून, संमेलनाध्यक्ष म्हणून त्यांनी घेतलेली भूमिका असेल, अतिशय संधी अधिकारी म्हणून वेगळ्या अशा प्रकारची कामगिरी, जिल्हाधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, संचालक म्हणून असतील, एक आपला स्वतःचा एक वेगळा ठसा आणि लोककल्याणकारी राज्यामध्ये प्रशासकांची जी काही भूमिका असते त्याला एक मानवीयतेचा चेहरा असतो. अशा प्रकारचे एक कल्पक नेतृत्व गुण त्यांच्या प्रशासनाच्या सबंध कामामध्ये दिसताना आपल्याला दिसतं. त्याने विपुल अशा प्रकारचं लेखन केलं आहे. कथा, कादंबरी, नाटक, वैचारिक स्वरूपाचं लेखन, ललित, मराठीमध्ये राजकीय स्वरूपाची कादंबरी अतिशय वेगळ्या स्वरूपाची त्यांनी लिहिली. स्थानिक स्वराज्य संस्थेपासून एक आंतरराष्ट्रीय राजकारणाचा एक भूनकाशा इन्कलाब विरुद्ध जिहाद सारख्या कादंबरीमध्ये त्यांनी मांडलेला होता. क्रीडा किंवा स्पोर्ट्स नॅरेशन म्हणून देखील त्यांनी कथा लिहिल्या. सामाजिक समस्येच्या कथा त्यांनी वेगळ्या अशा स्वरूपाच्या लिहिल्या. इतका पसारा, इतकी व्याप्ती, इतकं वैविध्य त्यांच्या लेखनामध्ये दिसतं आणि आजही ज्या निष्ठेनं, ज्या कमिटमेंटच्या भावनेनं लेखनाविषयी त्यांची जी एक पराकोटीची आस्था आहे की पहाटे उठल्यापासून वेगळ्या संदर्भांचा धांडोळा घेणं, नवे विषय शोधणं, कारण लेखकाचे काही ठराविक अशा प्रकारचे ट्रेंड्स किंवा कन्सेप्ट तयार झाले असतात आणि त्याच्यातच पुन्हा पुन्हा आवर्तनं होताना आपल्याला दिसतात. परंतु विषयांचं इतकं वैविध्य आणि त्याविषयी काम करत राहणं हा एक त्यांच्या कष्टाचा किंवा एक लेखक म्हणून कामाचा वेगळेपणा, समाजवाद आणि गांधीवादाबद्दल अत्यंत निष्ठा आणि त्याचं एक आकर्षण त्यांच्या लेखनामध्ये दिसतं आणि सामाजिक भाषिक चळवळीबद्दल एक खोलवरची आस्था म्हणून त्यांच्या संबंध लेखनामध्ये दिसते. ही कादंबरी त्यांच्या मनोगतामध्ये देखील आपण पाहिलं की गुरुदत्तांचं जीवन भारतामधलं एक अव्वल दर्जाचं कलावंत म्हणून, अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक म्हणून, विचारवंत म्हणून देखील त्यांचं जीवन, त्यांच्या जीवनाबद्दल एक दंतकथा असतील, खूप त्यांच्या प्रेम कहाणीबद्दल असेल, त्यांच्या आत्मनाशाबद्दल असेल, मृत्यूबद्दल असेल, तर एक पराकोटीचं कुतूहल आणि जिज्ञासा सर्वसामान्य माणसांमध्ये, कलावंतांच्यामध्ये गुरुदत्तांच्या संबंधी पाहायला मिळतं. तर अशा एका अतिशय अव्वल दर्जाच्या कलावंताच्या जीवनाचा एक अतिशय अंतर्वेध घेण्याचा प्रयत्न त्याने केलेला दिसतो. मराठी विचार विश्वाला किंवा वाङ्मय विश्वाला देखील गुरुदत्तांचं खूप मोठं आकर्षण आहे. अरुण खोपकरांनी गुरुदत्त 3 अंकी शोकांतिका नावाचा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ मराठीमध्ये लिहिला आहे. गुरुदत्तांच्या सिनेमा पाठीमागे जी फिलॉसॉफी आहे आणि एक रोमॅन्टिसिझमचा आविष्कार आणि मुख्य म्हणजे शोकांत स्वरूपाची कथनं गुरुदत्ताच्या चित्रपटांमधून कशा पद्धतीने पाहायला मिळतात. 60चं एज किंवा 60चा कालखंड हा एका भ्रमनिराशेचा किंवा निराशेचा कालखंड होता आणि आधुनिक कवी, कलावंत किंवा कुणी याला कसे सामोरं गेलेले दिसतात. एक मेलोड्रामा म्हणून त्याची महत्ता काय आहे, त्याचं एक शोकांत दर्शन आणि आत्मनाशाच्या प्रेरणेची जबरदस्त सोड गुरुदत्तांच्या संबंध चरित्रामध्ये आणि चित्रपटांमध्ये पाहायला मिळते. त्यांच्या रंगप्रतिमा आणि कृष्णधवल प्रतिमांचा इतका विराट आणि इतका सर्जनशील अशा प्रकारचा वापर गुरुदत्तने आपल्या चित्रपटांमधून केला. त्याचा अतिशय साक्षेपी, विश्लेषणात्मक आणि एका मोठ्या कॅनव्हासवरती खोपकरांनी गुरुदत्तांच्या शोकांतिकेचा उगम आणि त्याचा विलय असं एक सूत्रबद्ध प्रमेयदर्शी अशा स्वरूपाचं स्वरूप अरुण खोपकरांनी त्यांच्या आणि त्याच्या गुरुदत्तांच्या छायानाटकातील अतिशय प्रज्ञेची झेप
किती उत्तुंग अशा स्वरूपाची होती याचा खोपकरांनी अतिशय विलक्षण अशा प्रकारचा शोध घेतलेला होता. गुरुदत्ताविषयीचं भारतीय कलावंतांना विशेषतः आधुनिकवादी लेखकांना खूप आकर्षण आहे. दिलीप चित्र्यांसारखा एक मराठीतला फार महत्त्वाचा कवी ज्यावेळेस गुरुदत्त वारले त्यावेळेस त्यांची एक दीर्घ कविता प्रकाशित झालेली होती. त्याच्या पहिल्या 4 ओळी जरी आपण वाचल्या तर आधुनिक कलावंतांना गुरुदत्तांचं आकर्षण काय हे लक्षात येईल. त्या ओळी अशा होत्या की स्वप्नांच्या छापखान्याच्या ओल्या शायांचा वास माझ्या पापण्यांना येत असताना झुंबडतात अक्षरं. टाईमच्या पहिल्या आढळतो गुरुदत्त मेलेला आणि सफेद रंगाऱ्याचा ब्रश ओघळतो भव्य पोस्टरवरून. बारीक बातम्यांचे टाईप वारुळांसारखे उघडतात आणि काळी अक्षरं लागतात एका निनावी प्रेताला. आणि फटाफट दिवे लागणं असेल, टेलिफोन जाण्याचं असेल, हेडलाईटचे फुतकार असतील, हृदयातली असाध्य कचकडी आवळून घेत सुक्या बुटांनी कोट खांद्यावर टाकून चालत जातो. तारे भिजल्यानंतरचं काळभोर रिक्लेमेशन तो आणि थंड होणं, निघून जाणं, विलय पावणं, कॅमेऱ्याचं टक होऊन पाहणं, विझणं, मरण पाहणं, चेहरा मरतो, इच्छा मरतात आणि प्रकाशाचे ओढे आणि लोंढे मरतात. या प्रकारच्या भावजाणीवेचं एक आकर्षण, एक हिप्नोटाईज आकर्षण आधुनिकवादी लेखकांना गुरुदत्तांच्या संबंधी होतं. तर अशा एका भारतीय स्तरावरच्या एका मोठ्या कलावंताचा वेध लक्ष्मीकांत देशमुख यांनी वेदनेचा क्रूस या कादंबरीमध्ये घेतलेला दिसतं. एका बाजूला चरित्रात्मक आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा आणि मृत्यूचा आत्मनाशाचा शोध या कादंबरीमध्ये आहे. 39 इतकं वर्षाचं कमी आयुष्य लाभलेल्या एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये महानाट्य असावं, महाकादंबरीचा विषय असावा, महाकथनाचा विषय असावा आणि हा शोकांतिकेचा नायक आहे. त्याच्या आयुष्याला जी वळणं होती किंवा जी परिवर्तन होते, जे टप्पे होते, स्थित्यंतर होते, नाट्य होतं, एक सहजीवन आहे, कलाप्रवास आहे, व्यक्तिगत आयुष्य आहे, मानसिक उलाघाले आहेत, घुसमट आहे, बेचैनी आहे, अस्वस्थता आहे, या सगळ्याचा आणि एक स्त्रीविषयी एक अखंड अशा प्रकारची तृष्णा पुरुष मनामध्ये वसत असते त्याचा एक शोध घेण्याचा प्रयत्न गुरुदत्तांच्या आणि ती अतृप्ती, ती प्यास किंवा एक अनावर भुकेजलेपण पुरुषाचं स्त्रीविषयी आणि सहजीवनाचा एक मोठा पट या कादंबरीच्या निमित्तानं त्यांनी मांडलेला आहे. समर्पित प्रेम आणि कलात्मक साहचर्य अशा एका जीवनाचा वेध गुरुदत्ताच्या निमित्ताने त्यांनी घेतलेला आहे. प्रेरणा आणि प्रतिभा ही नावं देखील त्यांनी सुचणं किंवा कल्पकतेने मांडणं. अस्तित्वाची प्रेरणा आणि मी घडवली शिल्पाकृती मयसभा आहे अशा एका द्वंद्वामध्ये दुहेरी द्विमिती प्रतिमेमध्ये अडकलेल्या गुंतलेल्या गुरुदत्ताचा एक प्रदीर्घ अशा प्रकारचा शोकांत अशा प्रकारचा पट आणि गुरुदत्ताच्या जीवनामध्ये एकात्म द्वंद्व कायमस्वरूपाचं कसं नांदत होतं या प्रकारचं एक चित्र या कादंबरी आहेत. आणि त्याचे इतक्या पर्सनॅलिटीज आहेत, त्यांनी सिंड्रोम असा शब्दप्रयोग वापरला. एका व्यक्तिमत्वाने इतक्या पर्सनॅलिटी अस्तित्वात असू शकतात तर त्याचे कंगोरे, त्याची व्याप्ती, त्याचे धागेदोरे, त्याच्या कक्षा शोधण्याचा प्रयत्न या कादंबरीमधून केलेला दिसतो. त्यांचं करिअरमधलं अपयश असेल, सुसाईड इज अ कन्फेशन दॅट लाईफ इज नॉट वर्थ. नवा बाजार त्या काळामध्ये घडत होता, नवा सिनेमा येत होता, भांडवली जग होतं, त्यातले व्यवहार, गर्दी आणि खऱ्याखुऱ्या अस्सल कलावंताची घुसमट आहे त्याचं देखील एक कारण म्हणून त्यांनी शोधलेला दिसतो. हा कलावंताचा संकोच बाहेरच्या गर्दीमुळे झालेला आहे आणि आपली घुसमट होते हे एक अपयश देखील याचं एक सूत्र कादंबरीमध्ये आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्मनाशाची कहाणी ही शेवटपर्यंत त्यांनी कशा पद्धतीने मांडलेली आहे. व्यक्तीच्या जीवनातली उदासीनता असेल, निराशा असेल, वैफल्य असेल, विमनस्कता असेल, एकटेपण असेल, बेचैनी असेल. मौत तू एक कविता है और मुझसे वादा है मिलने का, मुझे गले से लगाओ या गुरुदत्ताच्या जीवनाचा किंवा वहिदा रहमाननी त्या गुरुदत्तांच्यावरती एक लेख लिहिला आहे त्याच्यात त्यांनी शेवटाकडे येत असताना वहिदा रहमाननी गुरुदत्ताबद्दल असं म्हटलं की रवींद्रनाथ टागोरांचे शब्द वापरलेत की आपण सर्वश्रेष्ठांची निवड करू शकत नाही, सर्वश्रेष्ठ आपली निवड करतो. हे गुरुदत्ताच्या मृत्यूचं विधान वहिदा रहमान यांनी केलेलं होतं. आणि या कादंबरीमध्ये गुरुदत्ताच्या शेवटच्या अखेरच्या रात्रीचं कथन इतकं उत्कंठावर्धक, इतकं त्याला चांगलं असं म्हणू नये पण एक ती दुःखाची, शोकाचं अशा प्रकारचं चित्र आहे. पण एक लेखक म्हणून त्याच्यात कल्पनेनं देशमुखांनी जे रंग भरले आहेत तर या रात्रीचं कथन हे खूप वाचनीय आणि वेगळ्या अशा अपरसृष्टीमध्ये घेऊन जाण्याच्या प्रकारचे आहे. एका व्यक्तीची उलाढाल काय असते, त्याला काहीतरी बोलायचं आहे अशा प्रकारची एक स्तब्धता आणि तो म्हणतो की मेरा मरा हुआ मोह देखोगी या काळाचं, या कालस्वराचं, या क्षणांचं, संवेदनांचं अतिशय वेगळ्या अशा प्रकारचं चित्र कादंबरीमध्ये आहे. अदालत उठ चुकी है, अब
करेगा कौन सुनवाई, हम तो जाते हैं अपने गाव अपनी राम राम, या तुकाराम प्रणीत आमचा रामराम घ्यावा, अशा गुरुदत्तच्या जीवनातला शेवटचा विलयाचा निरोपाचा असा एक क्षण कादंबरीच्या या सबंध कथनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. या कादंबरीच्या वेगळेपणाबद्दल काही 3-4 गोष्टींचा जाणीवपूर्वक उल्लेख करावा लागतो की सहजीवनाचं आणि त्याच्या अपेक्षेचं, त्याच्या अतृप्तीचं, त्याच्या सुफळतेचं, त्याच्या आकांक्षेचं, त्याच्या स्वप्नाचं एक फार चांगलं चित्र कादंबरीमध्ये. आणि ही आत्मनाशाची कहाणी अत्यंत भावनाशील स्वरूपाची आहे. एका संवेदनशील अशा व्यक्तिमत्वाच्या आणि त्याच्या मनाचा प्रवास अतिशय रोमॅन्टिक स्वरूपाचा, अतिशय हळव्या स्वरूपाचा, अतिशय कोमल आणि सुकुमार अशा दिग्दर्शक नटाचा व्यक्तीचा हा प्रवास भावरंजकतेच्या अंगानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये कादंबरीमध्ये आलेला आहे. दुसरा एक भाग जे पुन्हा पुन्हा ते मनोगतात देखील म्हणत होते की ही रिलेशनशिपची कथा आहे. अनादी काळापासून स्त्री पुरुष संबंधामध्ये ज्या प्रकारचे रिलेशन आहेत त्या स्त्री पुरुष संबंधाच्या त्यातल्या रिलेशन संबंधाची ही फार चांगली आणि त्यातले इतके सूक्ष्मतर अशा प्रकारचे भावपदर कादंबरीमध्ये मांडलेले आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे खूपदा म्हणजे ते प्रशासकीय किंवा ते बाह्य त्यांचं ज्यावेळेस आपण पाहतो तर एक भरटपणा जाणवतो. परंतु कादंबरी वाचत असताना मला कुतूहल आणि नवल वाटलं की प्रेमभावनेच्या प्रीतसंबंधाच्या इतके सूक्ष्म आणि इतके नाजूक पदर इतक्या हळव्या पद्धतीने त्याने नॅरेशन केलेलं दिसतं. तर एक सहजीवनातल्या एक चांगुलपणाचं अतिशय विलोभनीय अशा प्रकारचं चित्र या कादंबरीमध्ये पाहायला मिळतं. कादंबरीचा अवकाश खूप विस्तारशील मोठा असावा आपण अशी अपेक्षा करतो. परंतु कादंबरीमध्ये जर बारकाईने पाहिलं तर आपण एक 6-7 मुख्य पात्र आहेत. इतकी कमी कॅरेक्टर्स घेऊन कादंबरीचा एवढा मोठा डोलारा मांडणं ही कठीण अशा प्रकारची गोष्ट असते. परंतु कादंबरीचं लक्ष हे भावसंबंधाचं, व्यक्तिवर्तनाचं, त्याच्या मानसिक उलाघालीचं याच्यावरती केंद्र केल्यामुळं, फोकस केल्यामुळं अनेक व्यक्तींचा संबंध फारसा कादंबरी इतकी मोजकी, इतकी अल्प पात्र घेऊन एक भावकेंद्री स्वरूपाची कथा आणि गुरुदत्त आणि त्याच्या कुटुंबामध्ये किंवा त्याच्या मृत्यूमध्ये ज्या प्रकारच्या गोष्टींचे धागेदोरे हे असं घडलं असेल अशा प्रकारचा एक कल्पिताचा अतिशय सृजनशील अशा प्रकारचा कादंबरीमध्ये एक वेगळा अशा प्रकारचा भाग आहे. या कादंबरीकडे आणखी दुसऱ्या एका बाजूनं पाहायला पाहिजे. एक वेगळा प्रयोग या कादंबरीच्या निमित्तानं लक्ष्मीकांत देशमुख यांनी केलेला दिसतो. गुरुदत्त, प्रेरणा आणि प्रतिभा यांची एक कहाणी आहे आणि ती भूतकाळामध्ये घडून गेलेली आहे. त्याचा एक माग किंवा मागोवा किंवा पाठलाग आहे आणि कधी काळी की कोणी काळी 64च्या पूर्वी ही जी गोष्ट घडून गेली आहे त्याचे एक पुनर्रचित कहाणी आणि त्यात कल्पनेचे अत्यंत वेगळ्या अशा प्रकारचे रंग भरले आहेत आणि त्याला समांतर एक नवी गोष्ट त्यांनी निर्माण केली आहे. विजय, हसीना आणि संगीता हे आजच्या काळातली गुरुदत्तच्या जीवनासंबंधी कादंबरी आणि पटकथा किंवा चित्रपट बायोपिक निर्माण करण्याच्या निमित्तानं एक समांतर अशा प्रकारचा एक कथेचा सांधा, कथेचा पट आणि 2 गोष्टी एकमेकांच्यावरती टकराव करतात, त्याचे 7 पडसाद एकमेकांच्यावरती होत राहतात. तर अशा गुरुदत्त केंद्रित समांतर अशा 2 कहाण्यांचे पदर त्या कादंबरीमध्ये आहेत आणि वाचकाला ह्या दोन्ही गोष्टी कॅरी कराव्या लागतात कारण कथन भाग, कथानक हा घेऊन पुढं वाचक जात असतो. एक गुरुदत्तची गोष्ट आणि एक आत्ताची गोष्ट असं एक परस्पर संबंधांचे आघात करणारी आत्ताची पात्र भूतकाळातल्या गुरुदत्ताची कॅरेक्टर्स निर्माण करतायत आणि ती पात्र आजच्या पात्राला देखील रिलेट होत आहेत. एका अर्थानं एकमेकांना आयडेंटिटी देण्याचा, ओळख देण्याचा भाग या कादंबरीमध्ये आणि त्यामुळं कादंबरीचा कथनावकाश अधिक विस्तारतो, अधिक फुलतो देखील. वाचकाला ह्या 2 कहाण्यामध्ये रंगून तो जातो. एका अर्थानं 2 डोळ्यांची एक कहाणी आहे किंवा अमृतानुभवमध्ये खूप चांगलं वर्णन आहे की 2 टिपरे एक श्रुती या अर्थानं देखील एका महावृक्षातून 2 कथावृक्षांची बीजं या कादंबरीच्या निमित्तानं मांडलेली आपल्याला दिसतात. त्यामुळं गुरुदत्त कथेला एक नवी परिमाणं, नवे डायमेन्शन देणारी आणि आजची पात्र त्या काळाला कसं रिलेट होत आहेत आणि ती पात्र देखील आजच्या काळाला कशी रिलेट होत आहेत असं एक लेखकाच्या बाजूनं एक वेगळा अशा प्रकारचा खेळ केला आणि स्त्री पुरुष प्रेमाची ही आदिम सनातन अशा प्रकारची भावना आहे, वैश्विक स्वरूपाची भावना आहे आणि या भावनेला साथ घातल्यामुळं त्याचा एक पसारा आत्ताशी जोडला जातो. भूतकाळाच्या गोष्टीचा संदर्भ आत्ताच्या कथेशी जोडला जातो आणि ही प्रेमाची भावना अधिक वैश्विक होते असं आपल्याला दिसतं. दुसऱ्या बाजूला मला या कादंबरीचा आणखी एक पैलू जाणवला, तो म्हणजे ही गोष्ट निर्मितीची गोष्ट आहे. लेखक गोष्ट कशी निर्माण करतो, कशी रचतो, त्याचं बांधकाम कसं करतो, त्याचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं करतो, पाया आणि मजला कशा पद्धतीनं बांधतो, त्याची नक्षीकाम कशा पद्धतीने करतो. लेखकाचाच हा खेळ आहे. लेखकानंच गोष्ट कशी निर्माण केलेली आहे, गोष्ट कशी रचतो,
गोष्टीतल्या गोष्ट कशी तू उभा करतो आणि ही लिहिण्याची आणि दाखवण्याची देखील गोष्ट आहे. हा देखील एक खेळ कादंबरीमध्ये लेखकानं जाणीवपूर्वक खेळलेला दिसतो. कादंबरी आणि चित्रपट निर्मिती असा समांतर क्रिएटिव्हिटीचा किंवा निर्मितीचा हा खेळ आहे आणि दोन्ही माध्यमांची काय सामर्थ्य आहेत, काय मर्यादा आहेत, म्हणजे भाषेचं शब्दाचं सामर्थ्य काय की जिथं दुःखाला, व्यक्तिगत संवेदनांना, भावनांना अतिशय पराकोटीचं तुम्ही निर्माण करू शकता आणि पडद्याचं माध्यम काय आहे, दृश्याच्या मिती किंवा त्याचा अँगल कोणत्या प्रकारचे आहेत, अशा दोन माध्यमांतरांचा एक सर्जनशील निर्मितीचा गोष्ट रचण्याचा खेळ या कादंबरीमध्ये लेखकानं जाणीवपूर्वक खेळलेला आपल्याला दिसतो. तर ही एक वेगळी अशा प्रकारची गोष्ट एका अर्थानं काळाला किंवा सर्जनशील लेखनाचा कायांतरण करून म्हणजे त्या पात्रांच्या मनामध्ये जाऊन काळ ओलांडून किंवा मनांतरण करून इतक्या प्रकारची गोष्ट विक्रम वेताळमध्ये जसं उत्तर दिल्याशिवाय तुझी सोडवणूक नसते तसं हा पात्राला अंगावर घेऊन जाण्याचा आणि उत्तर दिल्याशिवाय त्याला असा एक खेळ लेखकानं आणि ती त्याची मुक्ती देखील असते, संघर्ष असतो, झगडा असतो, ती मांडण्याची अस्वस्थता देखील लेखकाची असते. तर या अर्थानं या कादंबरीची काही वेगळी वैशिष्ट्य मला जाणवली. कादंबरीमध्ये भाषेचा किंवा रूपाचा एक फार वेगळा अशा प्रकारचा परिमाण आहे. या कादंबरीची भाषा संबंध भावकाव्यात्मक स्वरूपाची आहे. दोन व्यक्तींच्या किंवा काही थोडक्या व्यक्तींच्या भावसंबंधाची कहाणी आणि मुख्य म्हणजे व्यक्तींमधला आंतरिक स्वरूपाचा जो मायेचा ओलावा असतो त्याचा एक खाजगी अवकाश आहे. तो अत्यंत हृद्य अशा स्वरूपाचा भाषेमध्ये आणि तो फार भावात्मक स्वरूपाचा आहे. ही सगळी प्रीतकथा आहे. त्यातली उत्कटता, त्यातली हुरहुरता, त्यातली आस, असोशी, मायाबंध याचं विलोभनीय अशा प्रकारचं कथन कादंबरीमध्ये आहे. आणि काही तंत्रांचा इतका सृजनशील वापर त्यांनी केला की डायरी आणि पत्र वाङ्मयाचा ही दोन माध्यमं व्यक्तीच्या खाजगी आयुष्याला अत्यंत विश्वसनीय स्वरूपात सांगण्यामध्ये महत्त्वाचं स्थान असतात. कारण डायरी आपण फार खाजगी गोष्टीसुद्धा लिहितो, त्यामुळे व्यक्तीचं अंतरंग आणि त्याचं भावविश्व, त्याची असोशी डायरीमधून, रोजनिशीमधून असेल किंवा पत्रांमधून व्यक्त झालेली असते. तर ह्या खाजगी अवकाशाचा व्यक्त करण्यासाठी, त्यांच्या अंतरंगाचं प्रकटीकरण करण्यासाठी अतिशय सर्जनशील अशा प्रकारचा वापर त्यांनी केलेला दिसतो. त्याचबरोबर सिनेमॅटिक स्वरूपाची देखील शैली त्यांनी जाणीवपूर्वक वापरली दिसते. पटकथेमध्ये ज्या प्रकारची तंत्र वापरली असतात की खूप छोट्या अवकाशामध्ये तुम्हाला एक व्हिज्युअलाइज करावं लागतं. त्याच्या दृश्यमिती कादंबरीमध्ये लोणावळ्याचा बंगला असेल, वाहनातला प्रवास असेल, रस्त्यांचं नॅरेशन असेल, तर दृश्य प्रतिमांची सिच्युएशन निर्माण करणे पटकथांची एक सिनेमॅटिक शैली देखील त्यांच्या कादंबरीत. त्याच्या सूचना आणि शक्यता की रात्री प्रदीर्घ रात्र जागा असल्यामुळं त्याचे डोळे लाल झालेले होते किंवा चेहरा शुष्क, ज्या कॅमेऱ्याची मागणी करणारी भाषा आणि त्याचं कथन कादंबरीमध्ये त्यांनी मांडलेलं दिसतो. या कादंबरीचं आणखी एक वैशिष्ट्य की त्यांच्या मनामध्ये पूर्वीपासून 30 वर्षापासून निजाम राजवटीमध्ये असलेलं असेल कदाचित किंवा काही सिनेमा, कलावंत जग, गाणी आणि मोगली कल्चरबद्दल खूप पराकोटीचं आकर्षण दिसते. हिंदी गाण्यांचा, कवितांचा, भाषेचा, शब्दांचा इतका विपुल खस त्यांच्या या कादंबरीमध्ये आहे. आणि स्वतःला देखील इतका हा शायराणा अंदाज की आरंभापासून एक मुस्लिम संस्कृतीच्या आणि कल्चरबद्दल आणि भाषेबद्दल एक जादुई आकर्षण त्यांच्या कादंबरीमध्ये दिसतं. हा सिनेमाचं जग आहे, त्यामुळं ह्या संबंध लेखनामध्ये ती जी शब्दकळा आहे, जी मुस्लिम कल्चरबद्दल अतिशय नजाकतीची, मोहक आणि त्याचं एक जादुई आकर्षण शब्दांमध्ये हा शायराणा अंदाज किंवा दिलकश स्वरूपाचा. नेमाडे यांनी त्यांच्या एका प्यारी कवितेमध्ये अर्थात दोन कल्चरच्या आणि पॉलिटिकलसाठी ते सांगितलं होतं. त्याच्या ओळी मला आठवतात की ह्यांना जे एक खेच आहे ह्या भाषेबद्दल किंवा दखणी असेल किंवा हिंदी, उर्दू, त्या भाषेचे लहेजे किंवा त्यातली एक रिदमिक अशा प्रकारची पोएटिक काव्यात्मक शैली या कादंबरी इतकी विपुल आणि आल्हाददायकपणानं वापरली दिसतात. नेमाड्यांच्या त्या ओळी आहेत की मोहब्बत जडत गेली, तुझा अबला घोडा, ऐटबा शिरपेच, दरबारी आईश, मिठी जुबान, ताज तख्त, ठुमऱ्या गजला, सतार शहन्या, वतनासाठी कुर्बानी, आमचे होश उडत गेले, हारत गेलो, हर वक्त चोहो बाजूनी, रुमालानं हात बांधून ए प्यारी, आम्ही तुझ्याच कब्जात गेलो. या भाषेच्या सरेंडरबद्दल, समर्पणाबद्दल आणि हिंदी आणि उर्दू भाषेच्या इतक्या समर्पण भावनाचं आणि त्या शैलीचं अतिशय चांगलं कथन कादंबरीमध्ये आहे. फ्लॅशबॅक पद्धतीचा म्हणजे प्रत्यक्ष गुरुदत्ताच्या चित्रपटामध्ये ज्या प्रकारच्या पूर्वकथनाचा, फ्लॅशबॅक तंत्राचा वापर केलेला दिसतो, तसं कादंबरीमध्ये देखील काळाच्या बांधणीसाठी, व्यक्तींच्या बांधणीसाठी, व्यक्तींच्या भावसंबंधासाठी किंवा भूतकाळाचा एक पटल निर्माण करण्यासाठी फ्लॅशबॅक पद्धतीच्या तंत्राचा देखील अतिशय वेगळ्या अशा स्वरूपाचा वापर त्यांनी या कादंबरीमध्ये केलेला दिसतो. तर ह्या कादंबरीच्या संबंधाने या प्रकारची काही वैशिष्ट्य मला जाणवली. शेवटाकडे त्यांना 1-2 किंतु माझ्या मनातले देखील सांगतो.
कादंबरीमध्ये बऱ्याचदा एक सरधोपट अशा स्वरूपाचं कथानक आलेलं दिसतं आणि लेखक म्हणून पात्रांवरती त्यांचं एवढं प्रेम आहे की पात्रांना एका सरळ रेषेत ते जाऊ देत, इकडे तिकडे कुठेही भटकू देत नाहीत, छडी घेऊन मागायला लागतात, तू असंच चालायला पाहिजे. व्यक्तीच्या मनामध्ये जे कॉम्प्लेक्स गुंतागुंत असते ते पात्राला थोडंसुद्धा इकडे तिकडे ढळू देत नाहीत. तर त्याचं एक पूर्ण कंट्रोल सेन्सॉरशिप पात्रांमध्ये त्यांची मला जाणवली. आपल्या दृष्टीनियंत्रणातली पात्र कादंबरीमध्ये दिसतात. दुसरं, हसीनाच्या निमित्तानं थोडासा भाग तो आला की भारतीयांच्या मनामध्ये मुस्लिमांच्या मनाबरोबर एक अनकॉन्शियस एक पूर्वरचित अशा प्रकारच्या धारणा असतात. तर त्या हसीनीच्या दुबईच्या तिच्या नवऱ्याच्या निमित्तानं भारतीय जनमानसातल्या सामूहिक मुस्लिमांच्या बद्दल ज्या प्रकारच्या पूर्वरचित भावना असतात त्याचा उच्चार काहीसा होतो, तसा बॅकग्राऊंड त्यांनी उभा केलेला नाही, ही एक भाग. आणि दुसरं, हे सगळं सांगत असताना गुरुदत्ताचं स्वप्न असेल, त्याचा आत्मनाश असेल, अपयश असेल, सिंड्रोम व्यक्तिमत्व असेल, हे का गौरवीकरणाच्या उदात्तीकरणाच्या भावनेनं खूपदा आपण पाहतो. पण माझ्या मनामध्ये असा एक प्रश्न आहे की एखादी आधुनिक मुलगी, आधुनिक स्त्री ज्यावेळेस गुरुदत्ताकडं पाहू शकेल, गुरुदत्तावरती कादंबरी ती कशी लिहील, असा एक माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण. कारण गुरुदत्त हा शेवटी पुरुष आहे, नवरा आहे, प्रियकर आहे आणि भारतीय पुरुष सत्ताक चौकटीतले काही संदर्भ गुरुदत्ताला देखील असू शकतात. एक बाई गुरुदत्ताचं कसं वाचन करू शकेल, असा एक मला कुतूहल म्हणून एक प्रश्न निर्माण झाला. तर ह्या कादंबरीच्या ह्या वेगळेपणाच्या बद्दल काही वेगळा सांगितल्या. बायबलमध्ये एक उल्लेख आहे की ज्याचा संबंध गुरुदत्ताच्या आत्मनाशाची किंवा आत्मकहाणीशी आहे की कोल्ह्यांना आपली बिळं असतात, हवेतील पक्ष्यांना आपली घरटी असतात, मग माणसाच्या मुलाला डोकं टेकवायला काही नाही का. या धारणेतून हा गुरुदत्तचा प्रवास आहे. हा निवारा आणि विसावा, विश्रांती शोध त्याला मिळाले. ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है, हा त्याचा निवारा शोध होता, विसावा शोध होता. आणि गुरुदत्तच्या जीवनामध्ये एक स्त्रीविषयी तृष्णा आणि त्याची तहान अखंड स्वरूपाची आहे. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये मसू पाटलांनी तृष्णेचा बंध असा एक विचार मांडला की माणसाच्या प्रत्येक कृती आणि उक्ती पाठीमागं एक प्रकारची स्त्रीची तृष्णा, तुडुंब अशा प्रकारची अनावर आणि त्याच्या भेटीचा एक उच्चार सतत व्यक्तीमध्ये असतो. आणि गुरुदत्तच्या जीवनात देखील आईविषयीचं थोडं कथन कादंबरीमध्ये आलं. आई असेल, पत्नी असेल, प्रेयसी असेल आणि शेवटी देखील तो ज्यावेळेस गीता दत्ताला फोनवर बोलण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेस सांगतो की मला माझ्या मुलीची भेट घालून दे. तर हा जो अखंड म्हणजे मातृरूपापासून अपत्य रूपापर्यंत आणि मधल्या प्रियक रूपापर्यंत अखंड स्त्रीविषयीची एक तृष्णा पुरुषांच्या मनामध्ये असते, ती व्याकुळता गुरुदत्तच्या जीवनामध्ये दिसते. खोपकराने त्याचा उल्लेख देखील केलेला दिसतो की स्त्रीचं गर्भ हे एक जीवाचं, कोणत्याही जीवाचं एक उबदार, सुरक्षित अशा प्रकारचं कवच असतं. आणि छोटा जीव आपले पाय ज्या पद्धतीनं अंगाची जोडी करून त्या गर्भाच्या डोहामध्ये विहरत असतो, ती त्याची निवारा किंवा विश्रांतीची जागा असते. नाळ कापल्यानंतर त्याचा ज्यावेळेस बाहेरच्या जगाशी संबंध असतो, बाहेरचा हा अंधार काळोख त्याला सहन होत नाही आणि तो आत्मनाशाचा प्रवास त्याचा सुरू होतो. तर त्या कुंभाकडं, त्या गर्भाकडं जाण्याची, मुळाकडं जाणे, आदिम काळात जाण्याची एक असोशी आणि गुरुच्या जीवनामध्ये त्या प्रकारचं एक दिसतं. एकटेपण आणि पतन. आणि खोपकराने कागज के फुलमध्ये जो स्टुडिओ दाखल आहे आणि तो तिथं येतो, तो रिकामा स्टुडिओ हा एका अर्थानं आईच्या किंवा मातेच्या गर्भाचं रूप आहे आणि ती त्याची विसावा केंद्र असं देखील एक उल्लेख त्याने केलेला दिसतो. तर या अर्थानं एका लोकोत्तर अशा असामान्य कलावंताच्या जीवन प्रवासाचा, आत्मनाशाच्या प्रवासाचा, मानवी संबंधाचा आणि सहजीवनाचा इतका दुहेरी मल्टीपरिमाणात्मक अशा प्रकारचा वेध चरित्रात्मक कादंबरीच्या निमित्तानं घेतला दिसतो. एक वेगळी कादंबरी आणि चरित्रात्मक कादंबरी आणि मुख्य म्हणजे मानवी सहसंबंधाचं आणि सहजीवनाचं इतकं उन्नत अशा प्रकारचं स्वरूप घेणारी, एका शोकांत नायिकेचं जीवन सांगणारी, त्याचे पदर सांगणारी एक मराठीतली महत्त्वाची कादंबरी आहे. एक वेगळी कादंबरी त्यांनी मराठी भावविश्वाला दिली. मी या कादंबरीच्या निमित्तानं काही सांगण्याचा प्रयत्न केला. मी संयोजकासाठी आपले सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो.